मग याने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडून घेतलेला तुम्हा देवरुंद मायबापाच्या सेवेसाठी आपल्या या महाराष्ट्रातील शांत असे असणारे जे शांत आहेत, दयावंत आहेत, करुणावंत आहेत, ते संत आहेत, पैठण निवासी एकनाथ महाराज भानुदासाच्या कुळामध्ये अवताराला आलेले संत विठ्ठल नाथ बाबांच्या पाच चरणाच्या उत्कृष्ट असा अभंग तुमच्या देवरुंद मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग नाथ बाबांचा आहे, परंपरेतील आहे. नाथ बाबा ह्या अभंगामध्ये कोणाला सांगतात, काय सांगतात आणि कशासाठी सांगतात? नाथ बाबा मनुष्य जन्मामध्ये आलेल्या जीवाला सांगतात. काय सांगतात? जेणेकरून बाबा मनुष्य जन्म मिळाला तर कळत नाही, कळाला तर टिकत नाही. उनी गुसकी घ्या पुसकी काका. कशासाठी सांगतात? जेणेकरून बाबा मनुष्य जन्मामध्ये येऊन वेळ नाही, फुरसत नाही, टाइम नाही. आज करे सो आपी कर, निकल गया श्वास करेगा कब. आणि म्हणून नाथ बाबांच्या तुमच्या देवरुंद मायबापासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग. तुम्ही माझे देवी आणि देवता आहात, मी तुमची पुजारी या नात्यानं तुमची 1-1.5 तास पर्यंत सेवा करणार आहे. यात तीळ मात्र संशय नाही. विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेनुरत शारदवला या शुभ्ररुसारता या विनावर दंड मंडित करा या स्वेद पद्मासना या ब्रह्मासुत शंकर प्रभुत्वे दैवे सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पांडुरंगा करो प्रथम त्याची मधुचरण श्री गुरुचरणी नमस्कार. आता माझ्या बाबा अंतराय नको रे देवा, आले भगते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो. दृढ माझे मन आता रखावे बांधून तुका म्हणे वाटे
आदत्रे जननी देवाचे जगद उदर लागी धरिला अवतार मिळविला परिवार सीताईच्या धन्य धन्य मुक्ताबाई तुमच्या चरणी माझे डोके घोटी क्षेत्र निवासिनम तम नमामि वेद विधान वैष्णव समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा मायबाप आपल्या या पवित्र आणि पावन अशा पिंपळखेड या तीर्थक्षेत्रावर आणि खरोखर हे तीर्थक्षेत्र आहे. मी जवळजवळ 6वी-7वी पासून या गावामध्ये माझं येणं जाणं आहे. तेव्हापासून या गावाला मी बघते आहे. या गावाचं ते देवस्थान आहे ते खरोखर तीर्थक्षेत्र आहे. साक्षात त्या ठिकाणी महादेव त्या ठिकाणी वास्तव्य अजूनही करतात. असे पारेश्वर भगवंतांच्या आशीर्वाद पूर्ण कृपा या गावावर आहे. नवे नवे पारेश्वर महाराजांना माझी एकच विनंती आहे, कालपासून तुमच्या या क्षेत्रामध्ये मी आलेली आहे. खरोखर देवा मला तुमच्या पोटात घ्या आणि 1.5 तासाची सेवा मात्र माझी पूर्णपणे या ठिकाणी पार पाडून द्या. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली या अगाध निवाराया. सद्गुरु संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबांची कृपा खरोखर आपल्या पाठीमागे आहे. आणि म्हणून या ठिकाणी खरोखर कीर्तनाचे प्रयोजन आणि आयोजन प्रत्येकाला माहितीच आहे, तरी सुद्धा कीर्तनकाराचं सांगणं हे गरजेचं आहे. म्हणून सालाबादाप्रमाणे याही वर्षी देवाधिकांच्या मनात आलं, माझ्या भाऊराजांच्या मनात आलं, काही भाविक मंडळीच्या मनात आलं. आणि याही वर्षी या वैष्णवाचं 1 दिवसीय हा वैष्णव मेळावा सकाळपासून 10 वाजेपासून तर आतापर्यंत पूर्ण सकाळचे 2 कीर्तने, संध्याकाळचे 4 ते 5 कीर्तन झाले, एक प्रवचन झालं, दणदणीत हरिपाठ झाला. खरोखर आनंदाला पारावार न होता. भले मोठे आपण मेळावा फिरलो आहोत, पण खरोखर आजचा मेळावाचा आजचा हरिपाठाचा आनंद आगळा आणि वेगळा होता. आणि या आनंदासाठीच आपण या ठिकाणी वैष्णव मेळाव्यामध्ये येतो. तर हे 14वे वर्ष आहे आणि 14व्या वर्षाची रात्रीची सेवा माझ्याकडे सर्वसाधारण संत श्रीपाद बाबांच्या लेकराकडे आली. खरोखर बऱ्याच लोकांच्या मनात आलं असेल या जागेवर रात्रीचे कीर्तन नाही का, बऱ्याच लोकांच्या मनात आलं असेल, पण देवाचाही मनात कुठंतरी होतं, गुरुदेवाच्या मनातही कुठंतरी होतं. वास्तविक घरामध्ये माझ्या पतिदेवांना सुद्धा ही गोष्ट माहिती होती, पण आतापर्यंत पत्रिका होईपर्यंत सुद्धा मला माहित नव्हतं की रात्री माझं कीर्तन आहे म्हणून. आणि भाऊला विचारलं सुद्धा नाही का भाऊ तुम्ही रात्रीचं कीर्तन, मी विचारलं सुद्धा नाही. मला यांनी सांगितलं तरी सुद्धा मला खरं पटत नव्हतं. जेव्हा व्हॉट्सअपला पत्रिका आली तेव्हा मी पाहिली की माझं रात्रीचं कीर्तन आहे म्हणून. खरं जर पाहिलं तर तुम्हाला सकाळच्या उद्घाटनाच्या कीर्तनाला दिसते की नाही, पण श्रीपाद बाबांचाही मनात आलं. 13 वर्षापासून प्रत्येक जण या ठिकाणी रात्रीच्या कीर्तनाला गुरुस्थानी असणारे
ज्यांनी या ठिकाणी या वैष्णव मेळाव्याचे मार्गदर्शन केलेले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने हा वैष्णव मेळावा चालू आहे असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण पूज्य पिताश्री माझे धनराजी बाबा कोळपिंपरीकर, नवे नवे गुरुस्थानी असणारे माझे गुरुवर्य रावसाईजी बाबा मुक्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा वैष्णव मेळावा, त्याच्यात प्रत्येकाचे सर्वांच्या हृदयामध्ये ठसलेले आहेत अशी असणारे प्रेमाची मूर्ती आणि ते प्रेमाची मूर्ती असे असणारे माझे भाऊराजे प्रल्हाद महाराज पिंपरखेडकर आणि त्यांच्या पाठीमागे असणारे गावकरी मंडळी असेल, भक्त मंडळी असेल आणि कारण हा खेळ नव्हे एकुलाच्या म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा हा कार्यक्रम एकट्याकडनं होऊ शकत नाही, त्याला हातभारच लावावा लागतो तेव्हा कार्य मात्र होत असतं. विठ्ठला खरोखर तुम्ही आपण संत श्रीपाद बाबाचे अमृताचे लेकर आहोत. बरं काय सकाळपासून आनंद, तरुण तळपदार मंडळी या ठिकाणी काय भाऊच्या मनात आलं, पत्रिका पाहून प्रत्येकाला नवल वाटते, कोणाचं मार्गदर्शन नाही माझ्या भाऊला, स्वतःच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे सर्व चांगल्याचं डोकं चालत नाही पत्रिकामध्ये नेमकं काय करू तू आज. बर का विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती पत्रिका पाहिल्यानंतर प्रत्येकाला आनंद झाला. प्रत्येकाने जो त्याच्या परीने त्याच्या बुद्धीप्रमाणे संतांच्या आशीर्वादाप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकाने अभंगावर जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून फक्त एकच सांगितलं गेलं, काय नाम देव आणि संत, याच्या पलीकडे या ठिकाणी तुम्हाला काहीच ऐकायला मिळालं आणि मिळणार सुद्धा नाही. कारण हा जो धर्माचा मंडप आहे, या धर्माच्या मंडप मध्ये माझ्या महात्म्याने माझ्या बापाने रक्त वकलेलं आहे. हाडाचं काळ करणं हे असं बोलणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे भाऊ. ते पाडणंही कठीण आहे, करणंही कठीण आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे. तुम्ही आपण माझ्या संत श्रीपाद बाबाचे अमृताचे लेकर आहोत आणि खरोखर माझ्या भगवंताने माझे संत श्रीपाद बाबा माझ्या खरोखर भगवंत आहे आणि त्यांनी या ठिकाणी कधीही कोणाला आजपर्यंत ज्या लेकराला उभं केलं असेल तिथं कमतरता भासली यदा कदाचित बुद्धीप्रमाणे जड शब्द सुटून जात असेल, हा त्यांच्या बुद्धीचा दोष आहे. बरं का तसं या ठिकाणी आज कोणीच नाराज झालं. विठ्ठल उपक्रम चांगला चालू आहे. या ठिकाणी बरीचशी मंडळी या ठिकाणी माझे गुरुस्थानी आहेत, ज्ञानवंत आहेत, गुणवंत आहेत, दयावंत आहेत. पेटी वाजवण्यासाठी आमचे तात्या आहेत, बोलाण्यावरून आलेले आहेत, आमचे अण्णा आमर्त्यावरून आलेले आहेत. बघा म्हातारा माणूस आहे, विना धरून उभे आहेत नाही का. पप्पावाले माझे भाचे आहेत, आमचे शालीभाऊचा मुलगा, परत आमचा शुभम आहे, कृष्ण आहे, सामशिष्टीवाला भाऊ आहे आणि यांच्यासाठी एक वेळा टाळी वाजवा. आपले दोघही चौकदार आहेत भडगावचे. हे अमरदाची मंडळी आहे, पिंपरखेडची मंडळी, सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचे मंडळी या ठिकाणी गाड्या भरून आले. ते मुक्तीची मंडळी आहेत. ज्या मुक्तीच्या मंडळीवर मी आजपर्यंत भारी पडते, तुमच्यावर तर भरते, तुम्ही माझ्यापेक्षा लांब राहतात, पण मी आज एकांतामध्ये माझ्या बाबाच्या मंदिरामध्ये आश्रमामध्ये राहत असताना माझ्या भाऊराजांची माझ्यावर खूप ध्यान आहे, माझ्यावर लक्ष आहे. खरोखर मी त्यांच्यावर जास्त भारी भरते. विठ्ठल गुराभाऊ आहेत, आमचे रावसाहेब भाऊ आहेत, आमचे तात्या तर रोज नित्यनेम चुकत नाही. रोज नित्यनेमानं काही असं 2 मिनिटं काय ना मंदिरामध्ये येतात, देवाचं दर्शन घेतात, 2 शब्द दाजीशी माझ्याशी बोलतात आणि निघून जातात. खूप आनंद वाटतो, म्हणजे त्या ठिकाणी उन्हपणा वाटत नाही, एकटेपणा वाटत नाही. आणि खरोखर तुम्ही वर्षा 2 वर्षानं
राहतात त्याच्यातही खरोखर संत श्रीपाद बाबाची ही दया आहे. लाडकीले केली संत मजवर कृपा भूतांची. खरोखर संतांची लेख आहे, सर्व संतांचे लेख आहेत. कारण संत श्रीपाद बाबा सर्वांचे बाप आहे, सर्वांचे गुरु आहेत, सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांच्यामध्ये भेदभाव नाही. कारण जसं आई भेदभाव करत नाही ना, तसे संत सुद्धा भेदभाव करत नाही. जे भेदभाव करतात ना ते संतही राहत नाही, ते भेदभाव करतात ती आई राहत नाही. तिला आई म्हणता येत नाही बरं का. आणि म्हणून त्या संतांची दया माझ्यावर आहे. खरोखर देवाधिकाच्या मनात आलं म्हणून ही सेवा माझ्या वाटेला आली. मायबाप सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला. तुम्ही आपण जन्माला आलो कशासाठी, करायचं नेमकं काय आपल्याला. साधू संत महात्मे सांगतात बाबा तुम्ही आपण जन्माला आलो ना, देवाची भक्ती करायची, देवाचे नामस्मरण चिंतन करायचं. मग ताई साहेब तुम्ही आपण संसारिक आहोत, मग संसार सोडायचा का, अजिबात सोडायचा नाही. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे कधी मधी वेळोवेळा. कारण या ठिकाणी नवीन कोणी आहेच नाही, नाही का. नवीन कोणी नाही. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये माझ्या संत श्रीपाद बाबांनी दिलेलं, श्रीपाद बाबांचं नाही बरं, संत श्रीपाद बाबांनी दिलेले नाम प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगणं जास्त काही नाही. मग आठवण आता विठ्ठल लांब लांबवरून मंडळी आमची ताई पण आल्यात बरं का इथं. हो आमचे वहिनी साहेब सर्वजण आहेत त्या ठिकाणी. कोणी सुटलं असेल तर माफ करा, शेवट सांगून जाईल. विठ्ठल तुम्ही आमचे दाजी पण आलेले आहेत. आमचे हरिभक्त पर्यंत धनश्री ताई भडगावकर कीर्तनकार ते आमचे पाहुणे आलेले आहेत. आमचे प्रल्हाद भाऊच्या दोघी बहिणी आले, म्हणजे माझ्या बहिणी दोघे माझ्या मोठी बहिणी आलेल्या आहेत. बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. प्रत्येकाचं नाव घेतलं म्हणजे 1 तास पूर्ण लागेलच. विठ्ठल अभंग सेवेसाठी घेतलेला आहे नाथ बाबांचा. नाथ बाबा या ठिकाणी सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे. कशाचे करा, हरीचे साधन म्हणजे नेमकं काय आहे. करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. जो न करत ते करू नका. ते साधन करायचे असेल, ते संतांनी आपल्याला सांगितलं असेल ते करायचे. जनी करणीचे करू नका. येणे नोये जन्म यमाची यातना. नवीन या ठिकाणी हाच जन्म मिळे कदापि शक्य नाही, नो गॅरंटी. येणे नो हे जन्म, जर हा जन्म भेटला तर काहीतरी सार्थक करून घ्या, नाही तर यमाची यातना ऐसिया साधना करा काही. जर तुम्ही जर केलं नाही तर यमाच्या यातना तुम्हाला होतील. मारती झोडती तोडती निष्ठुर यमाच्या किंकर भौसाल. ते सांगता बाबा येणे नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. बर का. म्हणून त्या नाथ बाबांचे अभंग सोपा सरळ चांगला रुचेल पचेल असा अभंग तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे. मायबाप साधू संतांनी जो निरोप पाठवलेला आहे तो निरोप देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आपण आलो. महात्म्यांची एकच कळकळ होती, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शाने करून सोडावे सकळ जना. ज्या ज्या गोष्टी आम्हाला माहिती पडल्या त्या त्या गोष्टी मात्र सगळ्यांना सांगावा. आपण तरलो यात नाही नवल.
कुड उथरले अनेकांच्या कुळांचा उद्धार या ठिकाणी माझ्या महात्म्याने केलेला आहे. फक्त महात्म्याने एकच सांगितलं, थिअरी आणि प्रॅक्टिकल. काय थिअरी आणि प्रॅक्टिकल? सासू जवळच्या गोष्टी नाही, घरघरच्या कान्या. आणि आज तेवढं सांगितलं तर गर्दी मावणार? हो, गर्दी मावणार नाही. वास्तविक जर पाहिलं तर टीव्हीचं चॅनल आपल्या घरामध्ये आहे, टेलिव्हिजनचा जमाना आहे, मोबाईल आहे, नाही का, भरपूर आपल्या जवळ आहे. तरी सुद्धा आपण त्यांच्या नादी लागतो बर का. हो, साधू संत महात्मे सांगतात, बाबा एकतर मनुष्य जन्म मिळत नाही, कसा तरी मिळाला. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य जन्माचा. मी तर देवाला एकच विनंती करते, देवा मला तुझ्याशिवाय दुसरं काही पाहू नको, दुसरं दिसूही नको देऊ. वाईटही कोणाचं ऐकू देऊ नको, वाईटही कोणाचं पाहू देऊ नको देवा. कारण दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, तेने तू जोडशील का तोडशील नारायण. जोडशील नारायण, नाशे जीवपण भवरोग, त्याच्याने भवरोग जात असतात. देवा एवढीच विनंती करते देवा, दुसरं तुला मला काही मागायचं नाही. सांगू का देवा? बर का, जाते मी गुरुच्या घराला, सुद नाही मला. जाते मी गुरुच्या घराला, सुद नाही मला. कोणीतरी आडवा येत आहे, तो आडवा येणाऱ्याला बाजूला सारा, बाजूला सारा. नाही झालं आता. हंकार सासरा दृष्ट फार, हंकार सासरा दुष्ट फार, त्याने धरला माझ्या पदराला. हंकार क्षणात नाश करतो माणसाचा. हंकार आल्यावर माणूस बर्बाद होतो, नाश पावतो. हंकार सासरा दुष्ट फार, त्याने धरिला माझ्या पदराला, आणि तटकन तोडल्या त्याला माया पाठी मागे जरा माया लागली ना भाऊ, उमजूत येत नाही. कितलं का अर्ध नाही ना निघून देणार म्हणे कुट्टी करानी राहायचे मना तुले नाही म्हणत बरं भाऊ. म्हणे कुट्टी करानी राहिले, हा मग का राहिले काढा ना. माया माया मला पोरे आजारी शे, दवाखाना मजा नशी. पण तोडणारे माया ज्यांनी तोडली त्यांना बोलू नका, बोलू. विठ्ठला विठ्ठला ते खरे अवस्थेमध्ये आहे. आज आपल्यावर परिणाम झाला नाही. माया सासू खट्याळ मोठी, या रांडेनी माझ्या घड्याला लाविली फाशी, आणि तटकानं तोडी तिला
पहिले असा खटला आता खटला सैन होतच नाही बर का. कल्पना नाना मोठी खट्याड, कल्पना नाना एवढी आगाव मी नाही माझं नावही चुकीचं ठेवलं माझ्या आई वडिलांनी. पण कल्पना करा, कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, जेने पडे गोवा नेण्यारी दिदल्या वाचून फळ प्राप्ती कैशी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. कल्पना नाना मोठी चावटणी आणि ढकलून दिलं तिला. जसा प्रपंच अनुभवाचा आहे तसा परमार्थ सुद्धा अनुभवाचा आहे. या ठिकाणी ज्याला अनुभव आला तो जिंकला. तुका म्हणे शब्दाचे गौरव कामान हे. म्हणून मुक्ताबाई या ठिकाणी सांगते, मुक्ताबाई म्हणे अनुभव धरा चुकवा 84चा फेरा. मग काय झालं माहिती का तुम्हाला? हे सर्व मिटल्यानंतर, हे सर्व चोर बाहेर गेल्यानंतर आनंद झाला मला. आताशी आमची मालताला ना हरिपाठामध्ये पूर्णपणे भावावस्था झाली. आमच्या दिंडीमध्ये आमच्या काय गमामाय आमची गमामा आहे ना, हा त्या पण पावल्या खेळत होत्या. आज तरुण मंडळी इकडे तिकडे कोंबरेवर हात ठेवून, तुम्हाला पण सांगते मी, कोंबरेवर हात ठेवून गंमत बघतील. पण आमच्या आईचं आहे ना 2-4 म्हणजे 8 दिवसापासून महिन्यापासून आजारी आहे. म्हातारा माणूस आहे बघा.
मी म्हणत होते आई तुम्हाला धक्का लागून जाईल तुम्ही खुर्चीवर बसा म्हणे. नाही वा माय मार घडी घडी मिळावा भेटावली नाचत होती आणि त्याच्यामध्ये भाव अवस्था झाली आमची मालताला आणि त्या भाव अवस्थामध्ये 3-4 फूट जाऊन पडली आमची आई. म्हटलं आई लागलं का काय नाही थोडस वय ना म्हणे कान दुखा घे बदा बदा कान टोचेल सोना कान विठ्ठला विठ्ठला. आनंद आहे महाराज आनंद. तो आनंद माझ्या मुक्ताबाई सांगता तो आनंद मला झाला पोटातून या उल्हासिता. ज्ञानोबरांची ओवी आहे. पोटातून या उल्हासिता रंगी नाचात पागाता. ते बरं का नेमकं काय होतंय माहिती का ज्ञानोबरांच्या वय पण तशाच आहे शेम आणि नाथ बाबांच्या तर कुठं कुठं शेम तशाच आहे बर का. आणि मागे मी आपल्या रावसाहेब भाऊला माहिती आहे तिकडं कुठं कार्यक्रमाला गेलो आणि काय गाव होतं ते आपण तिकडे नाही गेलो होतो का टाकर खेळायचो खंडारी खंडारी. त्या ठिकाणी मला रावसाहेब बाबा बोलले ते म्हणले ताई ओवी नाथ बाबांचे बोलले तुम्ही म्हणजे ज्ञानोबरांची ओवी आहे म्हटलं चालेल बाबा. आणि त्याच्या आदल्या दिवशी ती ओवी मी पाहिलेली होती नाथ बाबांच्या याच्यामध्ये आणि गेल्या गेल्या माझ्या डोक्यातच फिरत होतं. कारण ज्यांचा जो अभ्यास असतो जो त्यांच्यामध्ये पूर्णपणे पारंगत असतो ना त्याला खेद लागतो खेद करायला पाहिजे बर का. थिअरी प्रॅक्टिकल आणि कोणी काय बोलत त्याचा खेद करायला पाहिजे त्याचं निरसन करायला पाहिजे कारण ते आपल्याला वाईट सांगत नाही. समाजामध्ये जर आपण जर काही बोलत असलो त्याचा रागही नको यायला पाहिजे कारण संत आपल्याला रागायला असं सांगणारच नाही. त्यांच्या मनात तसं राहिलं तर आपल्याला धरून बसणारच नाही. गेल्या गेल्या बर का रावसाहेब भाऊ रात्रभर झोप लागली नाही. गेल्या गेल्या घरी गेल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी पण काढली 9वा अध्याय आणि नाथ बाबांचे ओव्या पण काढले मी. त्यांच्या यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या 9व्या अध्यायामध्ये आहेत आणि नाथ बाबांच्या 12व्या अध्यायामध्ये आहेत. आणि त्या ठिकाणी ती ओव्या काढल्या सेम टू सेम. बाबा म्हणे ताई तू नवी म्हणून चला विठ्ठला. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा चतुर असं सांगणारा बडबड करत राहतो त्याची गाडी कारण त्याला थांबता येत नाही ना. त्याच्या शब्दामागे शब्द त्याला चालूच ठेवावे लागतात आणि म्हणून यदा कदाचित एखाद्या वेळेस सम विषम किंवा अध्याय क्रमांक काहीतरी उलटे सुलटे सांगितले जातात. नाथ बाबा सांगतात पोटातून या उल्हासिता रंगी नाचता पेगाता अंतरी द्रवे झाला चित्ता ते अवस्था बाह्य दिसे. ते अवस्था बाह्य दिसे असे रडती पडती एकमेकावर आनंदाला पुराला केल्याने होता आधी केलं पाहिजे तेव्हा सांगितलं पाहिजे. आम्ही उभ्या लावतोच होता लग्न का काढी आणि आमल्याकडे होत नाही ना आमल्या काही होत नाही बर का. ताई मंडळी तुम्ही रोज चहा बनवतात ना चहा बनवतात ना. आज दिवसभर चालू आहे. चहा बनवत असताना चहामध्ये तुम्ही पातेले घेतली पातेल्यामध्ये साखर टाकली चहा पावडर टाकलं चवीसाठी अद्रक वगैरे काही वगैरे वगैरे टाकलं गुळ टाकला असेल साखर टाकली असेल दूध टाकलं असेल चहाच बनवायची ना नाही का ताई मंडळी चहाच बनवायची ना तुम्हाला. मग सर्व टाकलं गेलं त्याला फक्त असं हलवायचं आणि देऊन द्यायचं चालतं का नाही चालत.
त्याच्यासाठी काय काय करावं लागतं? उकडी टाकावी. काय? उकडी येऊ द्यावं लागते. उकडी येऊ देणे पळस म्हणे बर का. उकडी कुठून आणली ना उकडी कोणी टाकली नाही. उकडी आणावी लागते. पण नेमकं काय होतं? ती उकडी यायला लागले. गॅस बंद करून आता गॅसचा जमाना आला. तो असा कर का पटकन चालत त्यामुळे लाईट लागतच नाही. भाऊ विठ्ठल आमचे भाऊ कीर्तनामध्ये सांगत होते तुम्ही खिडक्या पाडतस ना म्हणून परिणाम होत नाही म्हणे. आणि आता तेच चालू आहे बर का. म्हणून परिणाम होत नाही. त्याच्यासाठी खूप साह्यच करावे लागतात. जवळजवळ 5-10 मिनिटं तरी आपण कंट्रोल होत नाही. लागता 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 हो. आणि एखादं असतं कापुराच्या वाती एखाद्याला आकाडी होता बरोबर टच झाल्याबरोबर कापुराच्या वाती उजळल्या ज्योती त्यांच्या मनात काहीच नाही. उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आणि खरं सांगू का तुम्हाला माझ्या संत श्रीपा बाबाच्या मंडपामध्ये या धर्म मंडपामध्ये बाकीचं काही नाही धरी चालं. पण भाव अवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यांचा अनुभव यायला पाहिजे. देव भावाचा भावाचा देव भावाचा भावाचा कोणाचा? उमेदचा भावाचा. कोणाचा? भाव. तुम्हाला माहितीये ना भाव कशाला म्हणतात तर? हो भाव. भाव बडेच आकडे येरवी ना कडे कर्तडी आवडे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परंपरी साधन तैसे. ते सांगतात बाबा देवाला आवडतो भाव. आणि जोपर्यंत आपण देवाला भाव आपण करत नाही तोपर्यंत देव आपल्याला सुद्धा कोणता भाव आवडतो माझ्या देवाला? अहो आपला भाव दुसराच आहे. आपला भाव बाजार भाव आहे पण माझ्या देवाला आवडणारा भाव आगळा आणि वेगळा आहे बर का. माझे साधू संत महात्मे सांगतात बाबा मला तुमचे आसू आवडतात, तुमचं रडणं आवडतं, तुमचं हसणं आवडतं, तुमचं हे जे घुमणं ते मला आवडतं. दुसरं काही आवडत नाही. हो कारण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जर आपण चापसून पाहिली पाहुणे, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जर आपण चापसून पाहिली ना तर बाबांचा भागवत जर आपण निपसून पाहिला तर त्याच्यामध्ये सर्व तेच बघायला भेटेल. किती हसतात ते बघायला भेटणार नाही बर का. किती करमणूक करतात हे बघायला मिळणार नाही. प्रत्येक ओळ वाचताना अंगाला शारी येतात, अंगाला शारी येतात. नाथबाबांचे ओवे ऐका व्यवस्थित. परस्परांनी जे संवाद
नेत्री जड अंगे स्वेदू प्राण स्पंदू पांगुडरे तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळा कंठी प्रेम दाते पवित्र गोड शांत व्हा, शांत व्हा. महिला मंडळ पुरुष मंडळ कीर्तन आहे का जरा पवित्र गोटी गावा आम्हाला स्वतःला खरोखर तुला भाऊ तुझ्या भक्तीला फळ आला राजा. रात्रंदिवस कधी फोन लावला असाल भाऊ कुठं आहे? ताई आमच्या ठिकाणी आहे. ताई मी तुमच्या ठिकाणी आहे. तुझ्या ह्या प्रेमाला या ठिकाणी खरं या ठिकाणी फोन लागला. खाली बसा खाली बसा. माझा भाऊ सांगत होता म्हणले ताई मागच्या महिन्यामध्ये जरा दुखायला लागलं माझ्या राजाचं. दुखायला लागलं थोडा कासावीस झाला. दंडाण्या गावामध्ये रामकृष्ण भाऊच्या आईचं दसवं होतं आणि दसव्याच्या कीर्तनाचा निमित्त त्याला बोलवणं केलं होतं. भाऊची तब्येत बरोबर नव्हती तरी सुद्धा मंडळीचा फोन त्याला जात होता. तशा कंडिशन मध्ये माझे भाऊ मग ते आश्रमाला आले. तिथून दंडाण्याला गेले.
जेणेकरून ताई कीर्तन आहे का कीर्तन आहे का इकडे बघा जरा थांबा थोडं शांत व्हा. तुमच्या आनंदासाठी वैष्णव मेळावा आहे. भाऊ त्या दंडाने गावामध्ये गेले. त्यांची प्रकृती बरोबर नव्हती. तिकडचा कार्यक्रम आटोपला. रात्रीच्या रात्री आश्रमाला आला. रात्र माझ्याकडे कशी तरी काढली. सकाळी ढासा रडायला लागलो. म्हटलं राजा एवढ्या मनाला नको लावून घेत जाऊ. प्रकृती आहे, शरीर हे नाशिवंत आहे, रोगाचं भांडार आहे, त्याला रोग प्रत्येकाला आहे. अहो रामाला सुटलं नाही, माझ्या कृष्णाला सुटलं नाही, नाही का? जो जगाचा बाप, त्या बापाच्या नावाचं रात्रंदिवस आपण कीर्तन सांगत आहोत, तेव्हा त्या महात्म्याला कॅन्सरचा आजार होता. तुम्ही आपण सर्व सामान्य जीव आहोत. हाडे काळे सुखे दुखे उने वारा हे प्रत्येकाला लावून ठेवलेलं आहे. हिम्मत हारायची नसते वाडा. भाऊ राजा हिम्मत हारायची नसते. तुझ्या पाठीमागे ही सर्व प्रेमाची मंडळी आहे. सर्व तुझ्या पाठीमागे आहात. तुला काही या ठिकाणी कमी पडू देणार नाहीत. महात्माही कमी पडू देणार नाही. मागे पुढे उभा हे सकाळी काही आवाजाने माझ्या मनात त्या ठिकाणी निवारण करत असतात. सांगू तुम्हाला प्रत्येक सनातन धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेवर, प्रत्येक ठिकाणी सांभाळ करणारा, प्रत्येक जीव जंतूमध्ये सर्व ठिकाणी मध्ये विराजमान असणारा माझा भगवान परमात्मा प्रत्येकाचा सांभाळ करतो. भागवतामध्ये, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, ममे वंशो जीवलोके. काय म्हणतात? ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानि कर्षति शरीर यत्वा प्रतीयतात पुत्कामतीश्वरा गृहीतानि सोयांती वायुर्गंधर्व निवासया. ते सांगतात, बाबा मी प्रत्येक ठिकाणी ओतप्रोत असा भरलेला भगवान परमात्मा तुमच्या पाठीमागे सर्व ठिकाणी मी उभा आहे. तुम्हाला कोणतीही दखल जाणार नाही. एक व्यवस्थित आहे का? देह हे जाणार आहे, ते काय इथं थांबणार? देह जाणार जाणार याशी काढो बघा.
देह जाणार जाणार त्याशी काढोबा खाणार काळाचं खाद्य आहे तर खाणारच आहे काळ ज्याप्रमाणे उंदरावर बोखा टपलेला असतो त्याप्रमाणे काळ हा आपल्यावर टपलेला आहे त्याच्यासाठी सावध व्हायचं आहे म्हणून नाथ बाबा सांगतात अभंगाच्या पहिल्या करा रे बापांनो साधन हरीचे करा रे बापांनो साधन हरीचे याच्यासाठी नाथ बाबा आपल्याला सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका बाकीचं दुसरं काही करू नका पण ते हरीचे साधन आहे ते साधन आपल्याला करायचं आहे ते साधन म्हणजे आपलं नाम आहे नामा पत्या तत्व नाही रे अन्यथा वया अनेक पंथा जाशील जनी देवाचं नामस्मरण चिंतन करायचं आहे अधिष्ठानाला कधी विसरू नका नेमकं आपण अधिष्ठानाला विसरून जातो बर का नेमकं काय होतं अधिष्ठानाला विसरून जातो हे बघा 10:30चा वरती टाइम झालेला आहे मला 11चा टाइम दिलेला आहे 10:34 झाले आता 35 झाले असतील अजून एक मिनिट वाढला असेल माझ्या हातामध्ये हा खिळा आहे खिळा बघा काय माझ्या हातामध्ये खिळा आहे मला सांगा हा जो खिळा आहे बर का या खिळ्याचं हा खिळा कशाचा आहे लोखंडाचा आहे महात्म्याने एकाला विचारला भंगारचा धंदा पाणी करत होता हा दृष्टांत माझ्या कबीर महाराजांचा आहे बर का कबीर महाराज सांगतात बोलो भैया एक पूछो क्या बोलो पूछो बोलो ये मेरे हाथ में वो खिला है इसी का कोई बन सकता है जी हाँ बन सकता है ज्याला माहिती असेल तो सांगू शकेल त्याला माहितीच नाही कपाट तो काय सांगणार असं कुठे बसका नाटे कुठे बसका तुला माहिती नाही ना विचारली नाही तर मग घरदारी बस बरं मा बसू नको मरू नको असं गणच मरी घ्यात बघ बर का बोले इसी का कोई बन सकता है जी हाँ बन सकता है क्या क्या बन सकता है उसका बोले गाड़ी बन सकता है मोटर बन सकती है बाइसिकल बन सकती है इसी का सब कुछ बन सकता है बोले विमान भी बन सकता है जी हाँ विमान भी बन सकता है उसी का एक ना डोकाच पिऊ ना तो म्हणे हा एवढा एवढसा खिया ना अरे बाना डोकाना थोडे खिया दिशे राहणार तो
तो खिळा नाहीये, त्याचं अधिष्ठान आहे लोखंड लोखंड लोखंड. लोखंडापासून ज्या ज्या वस्तू बनलेल्या आहेत त्याला आकाराला आणलं म्हणून नाव ठेवलं गाडी, मोटर, सायकल वगैरे वगैरे वगैरे. पण अधिष्ठान आहे लोखंड. ते सांगतो बाबा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत, ते तत्व ते संत स्वीकारती विठ्ठल. म्हणून बाकीच्या ब्रह्मात मरू नका, गरज मरले बाकीने नागपुड्या वडी वडी मरी घ्या तरी समजणार नाही बर का. तुम्ही आपण भाग्यवान आहोत. महात्म्याने सोपा आणि सरळ आपल्या जवळ देऊन दिलं, त्याचा उपयोग करायचा फक्त बस. नाथ बाबा सांगता बाबा एवढं करण्यासाठी बर का, एवढं करण्यासाठी तुम्हाला परत जन्म घ्यावा लागेल. त्यापेक्षा आताच कळलं तर चांगली गोष्ट आहे ना. पुन्हा हा जन्म मिळेल का तुम्हाला? आहे गॅरंटी? अहो इथून आता कल्पना ताई कीर्तन सांगून घराला जाणारच, नो गॅरंटी. फुगा असतो फुटून जातो, पाण्याचा बुडबुडा किती वेळ राहतो, राहू शकत नाही. तसं तुमचं आपलं जीवन आहे. म्हणून नाथ बाबा या ठिकाणी सांगता बाबा, येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. असं हे साधन आहे की हे साधन सोपं आणि सरळ आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य विठ्ठल. तर या ठिकाणी नाथ बाबा आपल्याला सोपा आणि सरळ सांगतात की बाबा दुसरं मिसरं काहीच करू नका, फक्त देवाचं चिंतन करा. अभंग बाजूला राहिला तरी चालेल आणि पुरा अभंग जर सोडायचा असेल तर एक दोन तरी वाचतील, दिवस सुद्धा उगू शकेल बर का. हो, येणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. ते सांगतात बाबा, ते साधन माझ्या नाथ बाबा सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात. साधनांचे सारे मंत्र बोलता बोलता इथपर्यंत तुम्ही आपण आलो भाऊने सांगितल्याप्रमाणे. कारण त्यांची ती सेवा आहे, पुढं भरपूर वेळ होईल म्हणून आतापर्यंत कोणाला मी त्रास दिला नाही. साधनाचे सार हे मंत्र बीज हरी, साधनाचे खरं जो सार आहे मंत्र बीज हरी. साधूचा तो मंत्र जो बीज आहे मंत्र बीज हरी, बीजाशे त्याच्यातलं बीज जे वेगळं आहे. मंत्र जो लांब लचक असेल मंत्र बर का. हो, मंत्र बीज हरी आत्म तत्व धरी तोच एक. जो आत्माला तत्वाला धरून चालेल तोच खरा एक आहे. इथपर्यंत तुम्ही आपण आलो. प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण विठोबा कुमार विठोबा कुमार
होतं मी तुम्हाला. शरीर रोगाचं भांडार आहे. माझ्यावरही दोन तारखेला बर का 2 तारखेला खरोखर काळाने झेप घातली होती, पण देवाचं मंदिर असल्यामुळे काळ माझ्याजवळ येऊ शकला नाही. त्याच्याही आधी बऱ्याच जणांना माहिती आहे जो प्रसंग दगराजी बाबांवर आलेला होता तो प्रसंग माझ्यावरही गेला, पण तो लक्षातच येऊ दिला नाही. आणि आता खरं सांगते, जाण्यासाठी वय लागत नाही बर का. जाण्यासाठी वय लागत नाही. लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, दुबळा नाही, त्याला कोणताही तो हिशोब करत नाही. ज्या दिवशी त्याला लिहायचं असतं त्या दिवशी तो नेतो. 1 मिनिट बाळा. या माझ्या गळ्यामध्ये जे फुलहार आहेत बघा, फुलहारांना सुद्धा वाटतं की पिंपरखेडच्या या वैष्णव मेळ्यामध्ये जावं. पिंपरखेडच्या या वैष्णव मेळ्यामध्ये जावं, कुठेतरी संतांची भेट घ्यावी, त्यांचे दर्शन घ्यावं, एका ठिकाणी यावं बर का. अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक रंगाचे, अनेक रूपाचे या ठिकाणी सर्व एकत्र आले. तुम्ही आपण आलो तसे एकत्र आले, ते एका धाग्यामध्ये आले. काय? एका धाग्यामध्ये येऊन एकत्र आले. तसे तुम्ही आपण सुद्धा या ठिकाणी संत श्रीपाद बाबाच्या कृपेने तुम्ही आपण असेच एकत्र नेहमी राहावं. आणि संत श्रीपाद बाबा त्यांना उत्तर या ठिकाणी अशीच होती देत राहावं. आणि माझ्या भावराजांना, पिंपरखेडच्या मंडळीला माझ्यातलं उरलेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य भगवंत त्यांना कारणे लावो, एवढीच भगवंताचरणी विनंती आहे. एवढीच गोष्ट नाही. फूल जे आहे, फुलाला किंमत फक्त सुगंध आहे तोपर्यंत आहे. आपल्यामधून बरेच गाळ झाले, आपलाही नंबर लागणार नाही का. परिमळ गेली या ओस फुल देठी. नाथबाबांचं प्रमाण आहे, हरिपाठातलं आहे. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काढ वाटायची पायी, अजून किती आहे अवकाश. याच्यासाठी माझे नाथबाबा सांगतात, बाबा जरी आपण कोटी कोटी यज्ञ केले, आधी साधू संत मुनी यज्ञ करत होते, आता तेवढी वेळ फुरसत नाही. नाथबाबा सांगतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्यांचा नियम, नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी ज्यांचा नित्य नियम आहे. जरी कामात दिसत असेल ना, पण श्वासाला काम लावा बर का. हातपाय हलवायची गरज नाही. तुम्ही कोणतंही काम करा, काम करीत हाक मारत जा, मदत तयार आहे. पांडुरंग शास्त्री आठवल्याचे बर काय, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. तुम्ही त्याला कामात हाक मारा, तुमच्या जवळ आहे. फक्त प्रेमाने हाक मारा, अंतःकरणाने हाक मारा. ते सांगतात, बाबा तुम्ही जर माझ्या भक्तीमध्ये राहिले तर मी तुमच्या ठिकाणी राहील. तुम मेरे काम पर मी तुम्हारे धाम पर. नाही का. असं आहे कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, एक हरीचे नाम जपता घडे. पुढे जाऊन शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात, संशयामध्ये राहू नको. बरेच लोक Hare